कृपया कोणी मधून निघू नये, रांगेत दर्शन घ्यावे. आणि दोन्हीमध्ये आज आपल्या सोबत दोन्हीच्या पालखी तळावरून ज्योतिराम महाराज सोलापूरकर हे आपल्या बरोबर आहेत. महाराज काय सांगाल? आळंदी पासून पंढरपूर पर्यंत तुम्ही पायी चालत टाळ भक्ती भावामध्ये पकवाज वाजत असेल किंवा इतर सर्व ज्या सांप्रदायिक ज्या गोष्टी असतील त्या परत पंढरपूरच्या दिशेने निघालात, काय सांगाल? रामकृष्ण हरी. श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा आळंदी पासून पंढरपूरकडे मार्गस्थ झालेले. अतिशय आनंदाने निष्ठेने आम्ही सर्व रथाच्या पाठीमागे दिंडी क्रमांक 6 गुरुजी बुवा राशेनकर यांच्या फडावरला आम्ही सर्व सेवेदारी मंडळी आहोत की आळंदी पासून पंढरपूर अतिशय निष्ठेने श्रद्धेने ही सेवा करणारी सर्व मंडळी आहेत. कारण माझी जीवीची आवडी पंढरपुरा नेही न गुढी. भगवान श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या अभंगाप्रमाणे सर्व ही संतांची मंडळी पंढरपूरकडे आषाढी एकादशीसाठी निघालेली आहे. कारण भगवान पंढरीनाथ परमात्मा या सर्व भक्तांची वाट पाहतो, म्हणून हा सुख सोहळा सर्व पंढरपूरकडे निघालेला आहे. पुणे जिल्ह्यातील 7 मुक्काम सोडून आज तुम्ही 8वा मुक्काम सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करून लोणंद या ठिकाणी आलात. पुणे जिल्ह्याचा विचार केला तर एकंदरीत तुमच्या वारकरी संप्रदायांचं किंवा भक्तिभावांचं किंवा प्रशासनाच्या वतीने कशा प्रकारे पुणे जिल्ह्यामध्ये तुमचं स्वागत करण्यात आलं? नाही, पुणे जिल्हा असेल, सातारा जिल्हा असेल, सोलापूर जिल्हा असेल, या तिन्ही जिल्ह्यातून पालखी जाते. असे अतिशय सुंदर असं नियोजन प्रशासनाने केलेलं आहे. सर्व बाजूने आरोग्य सेवा असेल, पाणीविषयक सेवा असेल, सर्वत्र आपला वाहतूक शाखेचे पोलीस असतील, पोलीस कर्मचारी असतील, सर्वांचे सहकार्य या वारकरी भाविकांसाठी अतिशय उत्कृष्टपणे लाभलेले आहे. आणि आता थोड्याच वेळात या ठिकाणी श्री गुरु गुरुजी राशेनकर महाराज यांच्या कीर्तनाला सुरुवात होत आहे. धन्यवाद. झाले